स्थापना दिन आणि श्री रामनवमीचा पवित्र योग साधत भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी नगरसेविका छायाताई राव, मधुर राव, सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी, घोडबंदर भागातील लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष विजय कनुजिया यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपचे ठाणे विभागीय कार्यालयात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचंही स्वागत केलं। जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या पुढाकारानं गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनीही प्रवेश केला होता, तर शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील छाया राव आणि मधुर राव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्याचबरोबर उथळसर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी यांनीही कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतलाय। घोडबंदर रोड परिसरात लॉन्ड्री चालकांची संघटना उभारणाऱ्या विजय कनुजिया यांनी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। या पक्षप्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होईल असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी व्यक्त केलाय। कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला काय सांगता? आज रामनवमी आणि भारतीय जनता पार्टीला 45 वर्ष झाली। आज स्थापना दिनाच्या दिवशी आज मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। जसं महाराष्ट्र आता थांबणार नाही तसं भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्रात थांबणार नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये थांबणार नाही, ठाणे शहरामध्ये थांबणार नाही। महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी आणि ठाण्यामध्ये 1.5 लाख अशी सदस्य नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि शेवटी ही कार्यकर्त्याच्या ताकदीवर झालेली आहे। आज उतरसर मधले योगेश भंडारी, माजी नगरसेविका छाया ताई राव, वर्तकनगरला ज्या नगरसेविका होत्या, त्याच्यानंतर कनोजिया, पूर्ण लॉन्ड्री असोसिएशन जेवढी आहे ही सगळी टीम जी आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आज स्थापन आलेली आहे। ठाणं मजबूत होते, भाजप मजबूत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या या संघटन पर्वामध्ये ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला आकृष्ट होऊन या ठिकाणी सामील झाले। मेट्रो स्टेशन बांधकामाच्या कामामुळे माजुडा उड्डाण पूल 15 दिवसांसाठी बंद राहणार आहे। वाहतूक विभागानं जाहीर केलंय की 5 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत दररोज रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हा रस्ता बंद राहील। परिसरातील मेट्रोशी संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांची सुरक्षित आणि वेळेवर प्रगती सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक बंद असण्याच्या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन अधिकाऱ्यांनी प्रवाशांना आणि वाहन चालकांना केलं आहे। वाहतूक विभागानं दिलेल्या माहितीनुसार माजुडा मेट्रो स्थानकाचं छत उभारण्याचं काम सुरू आहे। त्यासाठी 60 टनी मोबाईल क्रेनचा वापर केला जाणार आहे। परिणामी ही क्रेन माजुडा उड्डाणपुलाच्या मुख्य वाहिनीवर म्हणजेच ज्युपिटर रुग्णालयासमोर असणाऱ्या पुलाच्या चढणीवर उभारण्यात येणार आहे। त्यामुळे माजुडा उड्डाणपुलाचा वापर करून माजुडा उड्डाणपुलावर मुंबईहून नाशिक घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे। ठाणे वाहतूक विभागानं अधिक माहिती देताना माजुडा उड्डाणपूल बंद असण्याच्या काळात वाहतूक इतरत्र वळवण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त सूचना आणि वाहतूक कर्मचारी तैनात केले जातील असं सांगितलं। ठाणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो वाहनांसाठी माजुडा उड्डाणपूल हा एक महत्त्वाचा दुवा आहे। त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहन चालकांनी पर्यायी नियोजन आगाऊ न केल्यास बंदमुळे विलंब होण्याची शक्यता आहे। दरम्यान वाहन चालकांना ठाणे वाहतूक पोलिसांकडून रिअल टाईम ट्रॅफिक अपडेट्सचं अनुसरण करण्याचा आणि रात्रीच्या बंद कालावधीत मार्ग बदलण्यासाठी नेव्हिगेशन ॲप्सचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आलाय। अधिक माहितीसाठी मुंबई महानगर प्रदेशमधील मेट्रोच्या कामामध्ये आणि रस्ते बंद असलेल्या रस्त्यांवरील पुढील अपडेटसाठी संपर्कात राहा असं आवाहन करण्यात आले।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। आदिशक्तीच्या नवरात्री उत्सवात नारी शक्तीचा जागर करण्यात आला। कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात शनिवारी 7व्या दिवशी भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात पारंपरिक मंगळागौर सोबतच रासगरब्याचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला। प्रचंड उष्म्यात देखील संगीताच्या तालावर फेर धरणाऱ्या शेकडो गरबाप्रेमी महिलांचा उत्साह यावेळी दिसून आला। दरम्यान रात्री उशिरा राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी या नवरात्र उत्सवाला उपस्थिती दर्शवून श्री अंबे मातेचं दर्शन घेतलं। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, मुख्य प्रवक्ते राहुल लोंढे, प्रकाश कोटवानी आदींसह अनेक पदाधिकारी आणि नेते मंडळीही उपस्थित होते। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे। या महायज्ञाच्या 7व्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सांज आरती केली। देवीच्या उत्सवात महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेला मंगळागौर कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला। या कार्यक्रमात तरुणींपासून 50तील महिलांनी पारंपरिक वेशात खेळ, फुगडी, उखाणे आदींबरोबरच सुमधुर गीते आणि जुन्या नव्या गाण्यांवर फेर धरून सामाजिक जाणीवेचं दर्शन घडवलं। तर नवरात्रीत खेळल्या जाणाऱ्या रासगरब्याची परंपराही मातृशक्तीनं जपली। रात्री मंडपात तब्बल 5 तास रंगलेल्या रासगरब्यात विविध हिंदी, मराठी महिला गीतांबरोबरच गुजराती गीतसंगीताच्या साथीनं साधा गरबा, पोपट गरबा, चक्री गरबा, 3 ताली गरबा यांसारख्या विविध गरबा नृत्यांवर महिला शक्ती एकवटल्याचं दिसून आलं। याद्वारे महिलांनी काही क्षण आपलं दुःख विसरून नृत्याचा मनमुराद असा आनंद लुटला। धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रतिष्ठान आयोजित आणि एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ही देवी आज मला वाटतं 10 ते 15 वर्षापासून आयोजित करत आहेत आणि लोकांनी तुम्ही बघितलं असेल आज 8वा दिवस आहे। चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि लोकांचा जे मनोकामना आहे सगळी पुरी होते आणि 108 परिक्रमा लोक येऊन मारतात आणि दर्शन घेऊन जातात अशी एक भावना झालेली आहे आणि देवी हा नवसाला पावणारी आहे आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते। आता परत येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला दिसून येईल। चैत्र नवरात्र उत्सवाच्या 7व्या दिवशी किरण वेहेले प्रस्तुत हिंदी गीतांचा कार्यक्रम कलर्स ऑफ बॉलिवूड या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात जुन्या हिंदी चित्रपटातील गाणी सादर करण्यात आली। नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। देवीच्या दर्शनासाठी आमदार संजय पोतनीस, शिवसेना नेते आमदार अनिल परब, आमदार सुनील प्रभू, आमदार अजय चौधरी, NDTVचे ॲडवायझर जितेंद्र दीक्षित, शिवसेना आणि युवा सेनेचे सचिव तसंच वांद्रे पूर्व विधानसभेचे आमदार वरुण सरदेसाई, शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे, नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, अनिश गाढवे यांनी चैत्र नवरात्र उत्सवाला भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं। तर काल रविवारी 6 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता किरण वेहेले प्रस्तुत जल्लोष महाराष्ट्राचा या मराठमोळ्या गाण्याचा नृत्यमय नजराणा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला नागरिकांनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला।
ठाणे पश्चिमेकडील परुळेकर गार्डन जवळील सिद्धेश्वर तलावात शेजारील राम मंदिरात श्री रामजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक सिद्धेश्वर तलावाच्या शेजारीच प्राचीन सिद्धेश्वर राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेले छोटे भक्त, तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात ऐतिहासिक सिद्धेश्वर तलावाच्या शेजारीच असणारे प्राचीन सिद्धेश्वर राम मंदिर मागील अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. काल रविवारी रामनवमीनिमित्त सिद्धेश्वर राम मंदिरात रामजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. महिलांनी प्रभू श्रीरामाचा पाळणा झुलवत पाळणा गीत म्हटलं. श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामरायाची आरती करताना महिला भक्त रमून गेल्या होत्या. ठाण्यातील ऐतिहासिक अशा श्री सिद्धेश्वर राम मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी काल सकाळपासूनच मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. यावेळी रामजन्मोत्सवानिमित्त विशेष प्रसादाचा लाभ भाविकांना देण्यात आला. सर्वच राजकीय पक्ष आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांकडून स्थानिक नेत्यांना निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अशातच ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी एक मोठं विधान केले. ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजपच्या जवळपासही कुणी नाही असं आमदार केळकर यांनी सांगितलं. शिंदेंची शिवसेना आणि भाजप महायुतीतील मित्रपक्ष असले तरी शिंदेंचं बलस्थान असलेल्या ठाण्यात भाजपकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. मंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून पक्ष वाढवण्याचं काम हाती घेतल्याचं दिसून येतं. त्यातच आता आमदार संजय केळकर यांनी ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा केलाय. भाजपचं ठाणे जिल्ह्यात 9 आमदार असल्याचं आणि 9 आमदारांच्या जवळपासही कोणी नसल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. त्यामुळे ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे महापालिकांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात लोक निवडून आणणं आणि लोकांचं समर्थन मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सामान्य माणसांचा भाजपवर विश्वास आहे. त्यामुळे हा पक्ष वाढत जाईल. वेळ पडेल तेव्हा स्वतंत्र, वेळ पडेल तेव्हा सर्वांना बरोबर घेऊन, परंतु भाजप आता थांबणार नाही असं विधानच आमदार संजय केळकर यांनी केले.